दिवसांपासून मुंबई उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागात पावसाने धुमाकूळ घातलाय। या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आले। दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगड मधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले। ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या बोट दुर्घटनेचे काही व्हिडिओ समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार रायगड मधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे। ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे। ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे। या बोटीचा आता शोध घेतला जात आहे। ही बोट अजूनही मिळालेली नाहीये। समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे। या बोटीमध्ये काही मच्छीमार होते। या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय। समुद्रात बुडालेल्या या बोटीत एकूण 7 खलाशी होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। या खलाशांना वाचवण्यात यश आले आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला। काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली होती। ही बोट दुर्घटनेत एकूण 3घांचा मृत्यू झाला होता, तर 6 जणांना वाचवण्यात यश आले होते। सध्या समुद्र उधाणलेला आहे, त्यामुळे अशा स्थितीत मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते। मात्र तरी देखील आदेश झुगारून काही मच्छीमार मासे पकडायला समुद्रात जातात। त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे। उरण मधील बोट दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाताना दिसत आहे, तर काही लोक लाईफ जॅकेट परिधान करून दुर्घटनाग्रस्त बोटीतील मच्छीमारांना वाचवताना दिसत आहेत। सध्या सर्व 7 खलाशांना वाचवण्यात यश आले। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।